श्रावणमध्ये मुलांना खाण्यासाठी मी आज इथे करंजी केलेली आहे आणि अतिशय सिंपल पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे। खूप टेस्टी कुरकुरीत जिथे मी तुम्हाला करंजा करून दाखवणार आहे आणि ह्या करंजा रव्याच्या करंजा आहे। तर इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि चांगल्या तुपावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता 1 वाटी रवा त्यामध्ये टाकायचं आणि भाजताना काय करायचं, आपल्याला गॅस बिलकुल कमी करायचं आहे। मंद आचेवरच आपल्याला भाजायचं आहे। मोठ्या गॅसवर जर तुम्ही भाजाल ना तर रवा कसा करपतो आणि नंतर छान लागत नाही, म्हणून कमी आचेवरच आपल्याला भाजायचा आहे। 10 ते 15 मिनिटं आपल्याला लागतात। आता रवा इथे मस्त लालसर झालेला आहे बघा, तुम्ही परत याच्या लाल करू शकता। आता त्यामध्ये मी साखरचा मुळीच वापर करणार नाही, गूळ घेतलेला आहे। अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, म्हणजे हा किसलेला गूळ आहे आणि थोडा चिकटपणा आहे, तर तुम्ही पाऊण वाटीसुद्धा घेऊ शकता। आता थोड्याशा तुपावर आपल्याला तो गुळाचा असा गूळ विरघळेपर्यंतच आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे। त्यामध्ये मुळीच पाणी टाकायचं नाही आणि नंतर मग आपल्याला त्या मिश्रणमध्ये टाकायचं आहे। आता पारीसाठी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि पाऊण वाटी इथे आपल्याला रवा घ्यायचा आहे। रवा इथे बारीक वापरलेला आहे, गाळून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि 2 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे। पूर्ण आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। आता थोडंसं पाणी टाकून आपल्याला मस्त असा उंडा करून घ्यायचा आहे। 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे। आता पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे, पातळ पारी लाटायची आणि जर तुमच्याकडे जर करंजीचे साचे असेल तर त्यामध्ये आपल्याला ही करंजी भरून करंजी भरायची आहे आणि खूप दाबायची सुद्धा नाही, हलक्या हाताने दाबायची आपल्याला आणि साईडला पाणी लावायचं आणि ती पारी दुंबळ करायची आपल्याला। परत चांगली प्रेस करून घ्यायचं आहे आणि जे कात्रं नसतात ना ते आपल्याला काढून घ्यायचे आहे। आता तुम्हाला मी दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सांगणार आहे, पण थोडी माझ्या मुलाने सुद्धा मला थोडी मदत केलेली आहे आणि पारी लाटलेली आहे आणि बघा त्याने मिश्रण कसं मध्ये ठेवलेलं आहे आणि त्याची आता तो दुंबळ करणार आहे। ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि पटकनसुद्धा होतात, म्हणून ह्या पद्धतीने तुम्ही शक्यतो करंजा करा आणि पूर्ण आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि काट्याच्या चमच्याने त्यांनी प्रेस केलेलं आहे। मस्त डिझाईनदार मस्त आपली करंजी झालेली आहे बघा। अशा 5 ते 6 करंजी आपल्याला पहिले करून घ्यायचे आहे आणि तेल गरम करायचं आणि मध्यम मिडियम आचेवर आपल्याला ही करंजी तळून घ्यायची आहे। एक साईड चांगली होऊ द्यायची आणि परत पलटून घ्यायची आहे आणि ज्या काही करंज्या आपल्या उरल्या असेल त्यासुद्धा मग अशाच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायच्या। आता आपली करंजी मस्त झालेली आहे, दोन्ही साईडनी छान झालेली आहे आणि नंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि दुसरी करंजी लगेच टाकायची आहे आणि ह्या करंज्या खूप सुंदर लागतात खायला, तुम्ही नक्की करून बघा। गूळ टाकल्यामुळे त्याची टेस्ट डबल झालेली आहे आणि थंड झाल्यावर डब्यात भरायच्या। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा।